नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. तर सर्वांचं उद्याच्या निकालावरती लक्ष लागलेलं आहे मित्रांनो, की कोण होणार दौंड तालुक्याचा आमदार, कोणाच्या हातात जाणार दौंड तालुक्याचा कारभार. काय तर खूपच घासून मतदान झालेलं आहे. मतदान दौंड तालुक्यामध्ये पण खूप छान झालं आहे. पूर्ण गावोगावी आम्ही सर्व्हे केला. बऱ्याच ठिकाणी मी गावोगावी जाऊनही आलो. तर बऱ्यापैकी मतदान अगदी 72-75% जवळपास मतदान झालेलं आहे. जवळपास मतदान एकूण दौंड तालुक्याचं मतदान साधारणतः 2,35,265 एवढं मतदान झालेलं आहे. 3,16,000 मतदानापैकी 2,65,000 मतदान झालेलं आहे. 35,000 सॉरी. तर मतदान पण खूप छान झाले यावर्षी. तरुण पिढीने खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. तरुण पिढी पण मतदानाला सरसावली आहे यावर्षी या पंचवार्षिक निवडणुकीस. खूप छान मतदान झालेलं आहे. तरी आता उद्या सर्वांचं दौंड तालुक्याचं लक्ष आहे उद्याच्या निकालावरती, की कोण होणार दौंड तालुक्याचा आमदार? राहुलदादा कुल की रमेश आप्पा थोरात? याच्यावरती सध्या खूप चर्चा आहे. आज दिवसभर सुद्धा आम्ही खूप अभ्यास केला. बऱ्याच ठिकाणी पण आज फिरलो आम्ही, की बरेच राहुलदादाचे कार्यकर्ते म्हणतायत राहुलदादा होतील. रमेश आप्पाचे म्हणतात की आप्पा होतील. तर काही सांगता येत नाहीये. आता उद्या जनतेने कोणाला निवडून द्यायचं ठरवलंय, ते जनतेच्या हातात आहे सर्व कौल, की काय आहे उद्या आणि कोण होणार आमदार ह्याच्यावरती खूपच टफ फाईट होत चाललेली आहे. वातावरण पण खूपच कडक आहे आणि आता उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणी चालू होईल साधारणतः. पहिली फेरीपासून ते साधारणतः एक 12 वाजेपर्यंत बऱ्यापैकी तालुक्याचं चित्र स्पष्टच होईल. एक 12, सव्वा 12 पर्यंत चित्र स्पष्ट होईल, की बाबा आमदारकीच्या जवळपास म्हणजे कोण आमदार होईल अंदाज याचा 12, 12:30 पर्यंत समजेलच. शेवटची फेरी साधारणतः 2:45 पर्यंत फायनल होईल. 19 फेऱ्या आहेत टोटली. 3 वाजता फायनल रिझल्ट आहे, की आमदार नक्की दादा आहेत, राहुलदादा आहेत की रमेश आप्पा आहेत. पण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मी आज पाहिलं आमच्या यवतमध्ये. तर राहुलदादाचे पण कार्यकर्ते प्रचंड उत्साही आहेत. प्रचंड आनंदात आहेत, की बाबा दादा आमदार तिसऱ्यांदा हॅट्रिक होते राहुलदादांची, की हे 10 वर्ष दादांना हे केलं. अजून 5 वर्ष दादांचे हे आहेत दादांचे निवडून दादा 100% येतील हे खात्री आहे. तसंच रमेश आप्पा थोरात त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तितकीच खात्री आहे, की आप्पा सुद्धा निवडून येतीलच कसल्याही परिस्थितीमध्ये, असं दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वाटते. तसं टोटल आज दौंड तालुक्यामध्ये 14 उमेदवार आहेत. 14 उमेदवारांनी फॉर्म भरले होते. 14 उमेदवारांनी निवडणुकीस उभा होते सर्वजण. यापैकी फक्त चर्चा आहे तर फक्त राहुलदादा आणि रमेश आप्पा यांचीच. काय तर बघूया. बोलण्याचा सांगण्याचा उद्देश हाच आहे, की कोणीही निवडून येऊ द्या, शेवटी आपल्याला काय आपला विकास, दौंड तालुक्याचा विकास हा महत्वाचा आहे. आप्पा येतील किंवा राहुलदादा येतील याबद्दल काही विषय नाही. आपल्याला फक्त विकास हा महत्वाचा आहे. हे खूप हे आहे. आणि उद्या आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी सगळं तिथं मी या माझ्या बालाजी घोडके या चॅनलवरती मी बऱ्यापैकी सकाळी 8 वाजल्यापासून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करेलच आणि अपडेट देत राहील. तर कंटिन्यू तुम्ही अपडेट राहा. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ते साधारणतः एक 3 वाजेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट क्लिअर होईल. तर अपडेट देत राहील मी कंटिन्यू. तुम्ही ऍक्टिव्ह राहा चॅनलवरती आणि बघा सर्वांनी. नक्कीच फक्त कोणाचाही गुलाल उधळू द्या. गुलाल दादांचा असू द्या किंवा आप्पांचा असू द्या. कोणाच्या एकमेकाच्या भावना दुखवायच्या नाहीत आपल्याला किंवा काहीच नाही. जो तो व्यवस्थित आपले आनंद व्यक्त करत राहतील. आम्हीही तुमच्या आनंदात सहभागी होऊ नक्कीच. शेवटी हारजीत तर ही होणारच आहे. कोणतरी एक जण जिंकणार आहे, कोणतरी एक जण पडणार आहे. कोणीही झालं तरी शेवटी हारजीत ही होणारच आहे. कोणी नाराज होण्याचं कारण नाही. शेवटी हे इलेक्शन आहे. जनतेने आपापलं कौल, प्रत्येकाने आपापलं मत त्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेलं आहे. ते आता उद्या आपल्याला समजेलच 3 वाजेपर्यंत, की नक्की जनतेचं कौल कोणाच्या बाजूने येईल, की राहुलदादांच्या बाजूने येतोय की रमेश आप्पांच्या बाजूने येतोय. तर बघायला नक्कीच विसरू नका उद्या सकाळी 8 वाजल्यापासून लाईव्ह अपडेट. चला.
तर मित्रांनो, लाडक्या बहिणीचे सुद्धा मतदान खूप झालेलं आहे. बऱ्यापैकी मतदान खूप अगदी घासून मतदान झालेलं आहे. याचाही फायदा होईलच कोल गटांना, राहुलदादा यांना. आणि खूप छान झाले मतदान. आम्ही परवा मतदानाच्या दिवशी सगळं दाखवलं, शूट केलं सगळं तिथं. तर खूप रिस्पॉन्स खूप छान आहे. सर्वजण आनंदी होते सगळेजण बऱ्यापैकी. आणि बोलण्याचा उद्देश की जवळपास 14 लोक आहेत याच्यामध्ये. पण मतदान फक्त हे 2च गटात चालतंय. राहुलदादा आणि रमेश आप्पा. ह्या 2च गटामध्ये जबरदस्त टफ फाईट होते. हे खूप दौंड तालुक्याचा म्हणजे इतिहासच आहे असा की 2च गट चालतात जास्तीत जास्त. राहुलदादा आणि रमेश आप्पा याच्यातच टफ फाईट ही होते. तर बघूया आता काय होतंय उद्यापासून आणि कोण होईल दौंड तालुक्याचा आमदार. नक्कीच आम्ही तुम्हाला दाखवू सकाळी उद्या 8 वाजल्यापासून. चला, बऱ्यापैकी आता मित्रांनो, आज आपण 2 दिवस झालं सकाळपासून एक्झिट पोलचं बघतोय आपण की महाविकास आघाडीला 170 जागा येतील, महायुतीला 160 येतील, 180 येतील, नाही का. इतर पक्ष अपक्ष मंडळे आहेत. तर एक्झिट पोलचं फक्त हा अंदाज आहे. आता खरी लढत तर ती उद्या समजणार आहे आपल्याला. पण आपण बघतोय की आज न्यूजमध्ये मोठ्या मोठ्या चॅनल्स वरती की महायुतीला 170-180 जागा मिळतील, महाविकास आघाडीला 160-135 जागा मिळतील. काय एक्झिट पोलच्या नुसार की बाबा कुठे काय होईल, हे प्रत्येक जण आपापला दावा करते की सरकार आमचंच येईल. काय तर हे सगळं जे काय आहे निकालाचं सगळं उद्या 3च्या नंतर स्पष्ट होईल की नक्की सरकार कुणाचं येईल. तर हेही पाहायला विसरू नका. उद्या आमच्या चॅनलवरती आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूया. चला.